नमस्कार, स्वागत आहे तुमचं निशाज होम किचनमध्ये. आज आहेत ना आपण खूप झटपट आणि असे पटकन पोहे कसे होतील ना ते बघणार आहे. थोडीशी वेगळी पद्धत आहे बरं का. रेग्युलर पद्धतपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि खूप झटपट होतात ह्या प्रकारे पोहे. नक्की करून बघा एकदा आणि कसे झालेत ना मला कमेंटमध्ये आहेत ना नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. आता आहेत ना ह्या प्रकारे जर पोहे बनवलेत ना खूपच टेस्टी आणि भन्नाट पोहे बनवून तयार होतात बरं का. खूप साध्या सिंपल आणि एकदम झटपट होणारे पोहे आहेत हे. ह्या प्रकारे जर बनवायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर हे बघा खूपच छान, खूपच टेस्टी आणि खूपच भन्नाट पोहे इथं बनवून तयार झालेले आहे. तर हे बघा जास्त काहीच नाही करायचं आपल्याला, एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपण हे पोहे बनवणार आहोत. तर पोहे बनवण्यासाठी नाही तर मी काय केलं, पोहे घेतलेत आपले जे दगडी पोहे असतात ना थोडे जाडवाले, ते पोहे घ्यायचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यावरती ना आपल्याला 5-1 मिनिट आपल्याला तसेच ठेवायचे, म्हणजे ते छान भिजतात आणि छान असे कोरडे होऊन येतात. धुवून घ्यायचं चाळणीमध्ये, म्हणजे पूर्ण ते खराब पाणी असतात ना ते निघून जातं. आणि इथं आहेत ना कापून घेतलेले आपण कोथिंबीर वगैरे आणि आपण खोबरं पण किसून घेतलेले आहेत. आणि याच्यावरती काय करायचं आहे आता, हे सेंधा मीठ आहे, सेंधा मीठ मी याच्यामध्ये घालून घेतले. आणि सेंधा मीठ आधीच घालून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये, आणि थोडीशी साखर पण घालून घ्यायची आपल्याला. आता साखर तुम्हाला यूज करायची, पण पोह्यामध्ये साखर आहे ना खरंच खूप छान लागते बरं का. एकदा तरी जर तुम्ही घालत तर नसाल साखर तर नक्की घालून बघा आणि बघा टेस्ट कशी लागते. आता ह्या आधीच आपल्याला घालून घ्यायची, जेव्हा आपण पोहे धुवून घेतो ना त्यावेळेस आहेत ना आपल्याला त्याच्यामध्ये ही साखर आणि मीठ आपल्याला आधीच घालायचं. आणि जे निंबू असतात ना, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही निंबू घालून घ्या याच्यामध्ये. तर मी थोडेच बनवत होते 2 माणसांसाठी, पण तुम्हाला जर जास्त माणसांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही 1 लिंबू पिळला तरी पण चालेल बरं का. आणि याच्यामध्ये थोडी साखर वाढवली तरी पण चालेल. तर हे ना तुम्ही तुमच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे, तर तुम्ही क्वांटिटीनुसार घ्या हे आणि छान हे मिक्स करून घ्यायचे. ह्या प्रकारे जर केलेत ना, असं लिंबू वगैरे याच्यामध्ये आधीच मिक्स जर करून ठेवलं ना, खूपच टेस्टी आणि खूपच भन्नाट पोहे लागतात बरं का. एकदा तरी नक्की करून बघा. आणि हे बघा आता इथे आहेत ना कढई ठेवलेली, कढईमध्ये आहेत ना तेल तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले. कारण शेंगदाणे आपल्याला आहेत ना त्याच्यामध्ये परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे, म्हणजे असे तळून फ्राय करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आहेत ना थोडीशी मोहरी टाकली आहे आणि जिरे पण टाकलेत, म्हणजे आहेत ना त्याच्याबरोबर आहेत ना हे जिरे मोहरी पण परतणारे व्यवस्थित. आणि याच्यामध्ये आहेत ना हे परतून झालं की लगेच आपल्याला याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता हिरव्या मिरच्या आहेत ना तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घाला आणि तुमच्या टेस्टनुसार घाला. तुम्हाला किती तिखट पाहिजे, किती फिक्कं पाहिजे त्यानुसार तुम्ही घालून घ्यायचं. इथं कांदा वगैरे सगळं कापून ठेवलेलं आहे, आधीच तयारी करून ठेवलेली आहे. म्हणून येत ना आता इथं हे बघा थोडेसे आपल्याला हे शेंगदाणे असे परतायला लागले की लगेच आपण याच्यामध्ये आहेत ना जे आपले हिरव्या मिरच्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या आहे. आता तुम्ही ना आपण पहिल्यांदा काय करतो माहिती आहेत का, तेलामध्ये ना आधी शेंगदाणे मिरच्या परतून त्या काढून घेत असतो. पण हे झटपट करायचे आहेत ना, म्हणून ह्या प्रकारे मी तुम्हाला दाखवते. तर नक्की बघा हे शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. ते बघा आता जेवढ्या मला मिरच्या पाहिजे होत्या, जेवढ्या माझ्या क्वांटिटीनुसार आणि मला जेवढं तिखट पाहिजे होतं ना त्यानुसार इथं मिरच्या घालून घेतल्या आहे. आणि मिरच्या घालून घेऊन छान अशा परतून पण घ्यायच्या आहे, मस्त परततात. आणि त्याच्यामध्ये ना लगेच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. आता कांदा पण तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या बरं का. आणि कांदा घातल्यानंतर आपल्याला जास्त पण तो परतायचा नाही आहे, असं थोडासा कचरटच आपल्याला, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही पुढे बघणारच आहे, खूपच भारी लागते. ह्या प्रकारे तुम्ही खरंच एकदा नक्की करून बघा. आणि हा मस्तपैकी हा कांदा आहेत ना आपल्याला परतून घ्यायचा आहे. जास्त फुल पण गॅस करायचा नाही आणि जास्त लो पण करायचा नाही, असा मीडियमवरती आपल्याला हा छान कांदा आहेत ना परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता कांदा परतताना ना हे सर्व आपण शेंगदाणे वगैरे त्याच्यातच घातलेले, त्याच्यामुळे खूपच छान, खूपच भन्नाट टेस्ट लागते. दरवेळेस आपण वेगळ्या पद्धतीने बनवतो, ही पद्धत जरा वेगळी आहे, म्हणून तुम्ही नक्की करून बघा बरं का ह्या पद्धतीने. तर हे बघा याच्यामध्ये ना हे सर्व आता आपण घालून घेतलं आहे. आणि हा कांदा वगैरे जेवढा पण कापून घेतला होता तेवढा सगळा याच्यामध्ये घालून घेतला आणि छान आपल्याला हा परतून घ्यायचा आहे कांदा. आता आहे ना सुरुवातीला काय करायचं आहे माहिती आहे का, हा कांदा परतताना ना थोडासा गॅस आहेत ना थोडा हाय करायचा आहे. आणि नंतर आहेत ना थोडासा हाय झाला, कांदा चांगला परतायला लागला आपला की गॅस आहेत ना मग थोडासा लो करायचा आहे. तर अशा पद्धतीने तर आपल्याला हा सर्व कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. ते बघा अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये ना कांदा फ्राय करून झाला, थोडासा हिंग घालायचा आहे, एकदम थोडासा घातला आहे. आणि हळद घातली आहे याच्यामध्ये. आता बाकीचं सगळं तर आपण याच्यातनं घालूनच घेतलं आहे, फक्त हळद राहिली होती, आपल्याला हिंग राहिलं होतं थोडासा. आणि छान असा हिंग वगैरे घालून घेतला आपण की हळद आणि हिंग, आणि ते मिक्स करून घेतल्यानंतर ना जे पोहे आपण ठेवले होते ना लिंबू वगैरे साखर मीठ लावून, ते पोहे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे ह्या मिश्रणामध्ये. आणि छान आहेत ना हे पोहे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता इथून पुढची प्रोसिजर तर एकदम सेम आहे, जशी आपण रेग्युलर पोहे बनवतात ना त्याच पोह्यांसारखी प्रोसिजर आहे. तशीच त्याच पद्धतीने आपल्याला हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि ना गॅस थोडासा स्लोच ठेवायचा आहे.
आणि स्लो गॅसवरतीच हे आपल्याला सगळं पोहे सगळे करून घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल की पोह्यांचं काय एवढं अवघड आणि हे आपल्याला पोह्याची रेसिपी का सांगते, पण प्रत्येक ठिकाणी आहेत ना अशी वेगळी वेगळी रेसिपी असते बरं का, प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असते. म्हणून ही मी वेगळ्या पद्धतीचे पोहे दाखवलेत, म्हणून तुमच्या संग आहेत ना हा रेसिपी मी ही शेअर करते. तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना ही रेसिपी, तर तो आपल्या मित्रपरिवार माता भगिनींसंग शेअर करा आणि ना कमेंट करायला विसरू नका. तर हे बघा खूपच छान अशी मस्तपैकी आपले हे इथं पोहे बनवून तयार झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये ना गावठी कोथिंबीर जी कापून ठेवली होती ना आपण छान बारीक, ती गावठी कोथिंबीर पण याच्यामध्ये घालून घेतली आणि मस्तपैकी ना ही आपण मिक्स पण केली आहे. मिक्स केल्यानंतर आहेत ना आता ही छान आधी कमी गॅसवरच आपण व्यवस्थित सगळं हे पूर्ण मिश्रण आहेत ना एकजीव करायचं आहे, हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. म्हणजे थोडासा वेळ लागतो, जास्त काही वेळ नाही लागत, पण थोडासा व्यवस्थित त्याला हलवून घ्यायची, तेवढी मेहनत घ्यायची आहेत आपल्याला. आणि छान कलर वगैरे आला, आपल्याला वाटलं असेल आता की इथं पोहे आपल्या इथं बनवून तयार आहे, झालेत आपले इथं. तर मग लास्टला आपल्याला काय करायचं, याच्यावरती थोडीशी अशी कोथिंबीर घालून घ्यायची वरून. आणि परत त्याच्यावर नाही ना जो आपण नारळाचा किस करून ठेवला जात ना तो पण याच्यावरती घालून घ्यायचा आहे. आणि खूपच छान इथं मस्तपैकी, म्हणजे दिसायला जेवढं डोळ्याला छान वाटत ना तेवढं खायची पण इच्छा होते. मी नेहमी सांगत असते, जेव्हा जैसं दिखतंय ना वैसं बिकतंय. जेव्हा कोणती पण गोष्ट एखादी आपल्याला आवडत जरी नसली तर ती डोळ्यांना जर आवडलीत ना तर आपली खायची इच्छा होते. तर त्याच्यामुळे ना हे म्हणजे हे लक्षात ठेवायचं का आपण त्याला सजवायचं कसं आहे. या प्रकारे येत नाही तर पोहे बनवून तयार आहे. खूपच छान आहे, नक्की शेअर करा. बाय. असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करते ना त्याची नोटिफिकेशन होतं ते तुम्हाला भेटतं. तर भेटूया आपण अशाच एखाद्या नेक्स्ट छानशा आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.